त्रेतायुग जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढला होता, तेव्हा रावणाचा अत्याचार चरमसीमेवर पोहोचला होता. तेव्हा देवतांनी आकाशाकडे पाहून एकच प्रार्थना केली, हे प्रभू, आता स्वतः अवतार घ्या. आणि त्या दिवशी चैत्र शुद्ध नवमीला अयोध्येत जन्म झाला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म झाला. त्रेतायुग अयोध्या नगरी धर्म, सत्य आणि न्याय यांची पवित्र भूमी. या भूमीवर राज्य करत होते पराक्रमी राजा दशरथ. सत्ता, संपत्ती, वैभव सर्व काही होतं, पण त्यांच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती. त्यांना वारस नव्हता. राजा दशरथ रोज देवाकडे प्रार्थना करत, हे प्रभू, मला एक पुत्र द्या, जो माझ्या राज्याला धर्माच्या मार्गावर नेईल. ऋषी वशिष्ठांच्या सल्ल्याने पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यात आला. यज्ञ संपताच अग्नीतून एक दिव्य पुरुष प्रकट झाले आणि त्यांनी पायसाचा कलश राजा दशरथांना दिला. तो प्रसाद 3 राण्यांना देण्यात आला. कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांना देण्यात आला. चैत्र शुद्ध नवमीचा पवित्र दिवस. सूर्य मध्य आकाशात तेजाने झळकत होता आणि त्या क्षणी कौसल्या मातेला एक तेजस्वी पुत्र झाला. तो होता भगवान विष्णूंचा अवतार श्रीराम. संपूर्ण अयोध्या आनंदाने भरून गेली. देवतांनी पुष्पवृष्टी केली, गंधर्वांनी गाणी गायली. राम फक्त राजकुमार नव्हते, ते धर्माचे प्रतीक होते. बालपणापासूनच राम अत्यंत नम्र, शांत आणि संयमी होते. गुरु वशिष्ठांकडून त्यांनी वेद, शास्त्र, धनुर्विद्या शिकली. ते शूर होते, पण कधीही गर्व केला नाही. त्यांच्या स्वभावात करुणा आणि आदर होता. एक दिवस ऋषी विश्वामित्र राज दरबारात आले. त्यांच्या यज्ञाला राक्षसांचा त्रास होता. त्यांनी राम आणि लक्ष्मणाला सोबत घेण्याची विनंती केली. राजा दशरथ चिंतेत पडले, पण रामांनी शांतपणे सांगितले, पिताश्री, ऋषींचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. वनात जाऊन रामांनी ताडका राक्षसीचा वध केला. तो त्यांचा पहिला पराक्रम होता. त्यांनी दाखवून दिलं की धर्मरक्षणासाठी कठोर होणं पाप नाही. यानंतर मिथिलेत सीता स्वयंवर आयोजित झाला. अट होती, जो शिवधनुष्य उचलेल आणि प्रत्यंचा लावेल त्याच्याशी सीतेचा विवाह होईल. अनेक राजे अपयशी ठरले, पण रामाने सहज धनुष्य उचलले आणि प्रत्यंचा लावताच धनुष्य तुटले. पृथ्वी थरथरली. सीतेने लाजत रामांच्या गळ्यात वरमाळा घातली. अयोध्येत परतल्यानंतर काही काळ सुखात गेला, पण नीतीला काही वेगळंच मंजूर होतं. मंथरेच्या कपटी सल्ल्याने कैकेयीने राजा दशरथाकडे 2 वर मागितले, भरताला राज्य आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. राजा दशरथ कोसळले, पण रामाने शांतपणे निर्णय स्वीकारला. राम म्हणाले, पितृवचन पाळणे हा माझा धर्म आहे. सीता आणि लक्ष्मणही त्यांच्यासोबत वनात गेले. राजवाड्याचे वैभव सोडून त्यांनी साधं जीवन स्वीकारलं. हा त्याग होता सत्तेचा नाही, तर अहंकाराचा. वनवासात अनेक संकटे आली. एक दिवशी शूर्पणखा नावाची राक्षसी रामावर मोहित झाली. तिचा अपमान झाल्यावर तिने रावणाला सूड घ्यायला प्रवृत्त केले. रावणाने कपटाने सुवर्ण मृगाचा खेळ रचला. राम त्याच्या मागे गेले. लक्ष्मणही रामांच्या हाकेला जाऊन गेले आणि त्या संधीचा फायदा घेत रावणाने साधूच्या वेशात येऊन सीतेचं अपहरण केलं. राम परत आले तेव्हा झोपडी रिकामी होती. तो क्षण वेदनांनी भरलेला होता. राम खचले नाहीत. त्यांनी सीतेच्या शोधाची शपथ घेतली. शोध घेत असताना त्यांची भेट झाली हनुमान, सुग्रीव यांच्याशी. हनुमानाने प्रथमच रामांना पाहताच त्यांच्या चरणी मस्तक टेकवलं. ती होती भक्त आणि भगवान यांची दिव्य भेट. हनुमानाने समुद्रावर उडी मारून लंकेत प्रवेश केला. अशोक वाटिकेत सीतेला भेटून रामाची अंगठी दिली. त्यानंतर लंका दहन करून पराक्रम दाखवला. यानंतर रामसेनेने समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेवर आक्रमण केलं. भीषण युद्ध झालं. कुंभकर्ण, मेघनाद यांचा वध झाला. शेवटी राम आणि रावण आमनेसामने आले. रावण पराक्रमी होता, पण अहंकारी. राम शांत होते, पण धर्मावर ठाम. शेवटी रामाच्या बाणाने रावणाचा अंत झाला. अधर्माचा नाश झाला. सीतेची सुटका झाली. 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून राम परतले ते अयोध्येत. त्या दिवशी अयोध्या दीपांनी उजळली. तोच दिवस पुढे दिवाळी म्हणून साजरा होऊ लागला. रामराज्याची स्थापना झाली. न्याय, समता आणि धर्मावर आधारित राज्य स्थापन झाले. या राज्यात कुणावर अन्याय होत नव्हता. प्रजा सुखी होती. श्रीरामांचे जीवन आपल्याला शिकवते, कर्तव्य सर्वात मोठं आहे. अहंकाराचा अंत निश्चित आहे. त्यागातच खरी महानता आहे आणि धर्मासाठी लढलं हे खरं जीवन आहे. रामदेव असले तरी त्यांनी
मानव म्हणून आदर्श जीवन जगून दाखवलं. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात. आजही जेव्हा आपण जय श्रीराम म्हणतो तेव्हा आपण केवळ नाव घेत नाही, आपण सत्य, संयम आणि धर्माचा स्वीकार करतो. रामनवमी हा फक्त सण नाही, तो आपल्या मनात राम जन्माला घालण्याचा दिवस आहे. आपल्या हृदयात जर रामाचा वास असेल तर जीवनात कितीही संकटं आली तरी आपण डगमगणार नाही. जय श्रीराम.